मित्रांनो, मी आहे तर सध्या मुंबई येथे आणि मुंबईला मुंबईमध्ये एक्झिबिशन सेंटरमध्ये आणि माझा स्टॉल सुद्धा लावलेला आहे। तर स्टॉलला मी तुम्हाला व्हिजिट करून दाखवेलच। एक्झिबिशन्स तुम्ही बघू शकता, जो क्लीन इंडिया एक्सपो वेस्ट एक्सपो म्हणून हे एक्झिबिशन सर्वात मोठे एक्झिबिशन्स ह्या मुंबईमध्ये भरतं आणि ह्या एक्झिबिशन्सला आत्ता मी भेट देतोय। ह्यामध्ये सर्व तुम्हाला क्लिनिंगचे प्रोडक्ट्स, त्याचबरोबर कंपोस्टिंग मशीन्स, त्यानंतर लॉन्ड्री सर्व्हिसेस, त्याचबरोबर काही बाईक्स, काही क्लिनिंग रोबोटिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात। क्लीन इंडिया शो इतका मोठा शो आहे आणि या ठिकाणी आता मी एक्झिबिशन्सला आम्ही आलेलो आहोत। आमचा स्टॉल नंबर आहे W2। या ठिकाणी आम्ही आमचं मशीन्स पण आम्ही लावलेलं आहे। तर हे आहे क्लीन इंडिया शोचं सर्वात मोठं एक्झिबिशन्स आणि येथील असलेली लोकांची गर्दी पण तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने मुंबईमध्ये जो क्लीन इंडिया शोचा जो एक्झिबिशन असतो सगळ्यात मोठा एक्झिबिशन्स असतो आणि त्या एक्झिबिशन्सला आता मी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे AC हॉल आहे। मॅक्सिमम इथे 7-8 असे हॉल्स आहेत की जिथे स्टॉल लागलेले आहेत आणि खूप लोकांची गर्दी इथे असते आणि खूप सारे इन्क्वायरीज इथे जनरेट होतात। जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही इथे ट्राय करू शकता। आमचा ओला कचऱ्यापासून खत तयार करणारे मशिनरी आम्ही ह्या एक्झिबिशनच्या स्टॉलमध्ये लावलेलं आहे। ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात माझ्या स्टॉलवरती जाऊन दाखवतो। तर इथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला आलो आहे। तर इथे हे कॅन्टीन बघू शकता तुम्ही, खूप छान कॅन्टीन आहे। चलो We are not discussing the commercials yet because they are quite new. So new as in we just started 3 days ago. पहले launch हुआ है as I said. So just अभी चीज़ें build हो रही हैं। मतलब it depends. So if you are exploring this as a client, तो conversation एक तरीके से बैठेगा। If you are exploring this as a franchise, because that's the kind of model we are looking at. Okay. Exactly. थोड्याच वेळात तुम्हाला आमचं स्टॉल सुद्धा तुम्हाला इथे दाखवेल। तर हा आमचा स्टॉल आहे, पाहू शकता आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि स्टॉलसोबत आमची मशीनसुद्धा इथं आहे। कंपोस्ट मशीन जे ओला कचऱ्यापासून खत तयार करणारे मशीन्स बनवते। तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं स्टॉल्स, आताच एक्झिबिशन संपून मी आता घरी निघालो आहे। तर अशा पद्धतीनं माझं एक्झिबिशन्स होतं। खूप छान वाटलं हे एक्झिबिशन्सला व्हिजिट देऊन। खूप मोठा हा एक्झिबिशन सेंटर आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।